अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो, उपासना आराधना करत असतो, जी काही असे सेवा आपण करत असतो बघा। आणि सेवा करत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी ज्या असतात त्यांना सामोरे जावं लागतं। आता बऱ्याच महिलांना किंवा दादांना अशा अडचणी येत असतात, जेव्हा आपण सेवा करत असतो सेवा करत असताना आपल्याला ती सेवा करू वाटत नाही, किंवा कुठलीही सेवा असू द्या, ग्रंथवाचन, पारायण, जपमाळ असू द्या, कुठलीही सेवा असू द्या, सेवा करायला मन होतं की मला सेवा करायची, पण मात्र ती सेवा पूर्णत्वाला जात नाही किंवा सेवा आपल्याकडून होत नाही, आळस कंटाळा येत असतो। लोकांचा असा प्रश्न असतो की मी उपासना आराधना जे काही करत असतो तर ते करत असताना माझं मन होत नाही किंवा मला इच्छा होत नाही महाराजांची सेवा करायला, किंवा अशा गोष्टी घडतात। तर तुम्हाला त्यावरती सोपा मी उपाय सांगेल। उपाय न म्हणता ही महाराजांजवळ केलेली आराधना आहे, प्रार्थना आहे असं मी सांगेल तुम्हाला, आणि नक्कीच तुम्ही करून बघा। तुम्हाला स्वतः अनुभव घ्यायचा आहे तर स्वतः हा अनुभव घेऊन बघा। तुमची इच्छा होत नाही, तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करत आहेत, करायची आहे पण होत नाही किंवा करून घेत नाही महाराज, तर बघा महाराज करून घेत नाही आहे, तुम्ही काही नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वप्रथम सांगेल तुमच्या घराजवळ महाराजांचं मठ किंवा बघा मंदिर केंद्र काहीतरी असेल जवळ बघा, दिंडोरी प्रणीत केंद्र असू द्या, मठ असतील तर अक्कलकोट स्वामींचे मठ असतात, बऱ्याच ठिकाणी मठ केंद्र असतात, तिथे जायचं आहे आपल्याला। गेल्यानंतर तुम्हाला सांगेल एक नारळ आणि खडीसाखर आपण न्यायची आहे, हातात आपण घ्यावं, एक फूल असेल फूल घ्या, तुमची इच्छा, बाकी काय तुम्हाला महाराजांना भेटायला गेल्यानंतर काय घेऊन जायचे ते तुमची इच्छा, पण मी सांगेल एक नारळ, खडीसाखर, एक फूल या पद्धतीने आपल्या हातात घ्या। घेतल्यानंतर महाराजांच्या दरबारात जा, महाराजांना मुजरा करा, केल्यानंतर महाराजांना तिथे क्षणभर बसा महाराजांजवळ नारळ खडीसाखर हातात घेऊन, आणि महाराजांना आपण आराधना करा की महाराज तुमच्या मार्गात आलोय ही तुमची इच्छा होती, तुमच्या मार्गात राहणार आहे ही सुद्धा तुमची इच्छा आहे, आणि जन्म जन्मांतरी मला तुमचाच सेवेकरी व्हायचं आहे, पण मात्र जे काही घडत आहे माझ्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात जे काही घडत असणार, जे काही असेल तुमच्याकडनं सेवा होत नाही, जे काही कंटाळा आळस काय असेल ते, खूप प्रयत्न करत आहे पण सेवा घडत नाही आहे, तर असं करू नका, माझ्याकडून अतिसुलभतेने सेवा करून घ्या, तुमची कृपादृष्टी माझ्यावरती राहू द्या, माझ्याकडून काही चूक होत असेल, काहीतरी पाप घडत असेल तर ते पापाचं पुण्यात रूपांतर करा, मला असं घडवा की माझ्या हातून पाप होणार नाही, माझ्या हातून ह्या चुका करू नका, मला सद्बुद्धी द्या। या पद्धतीने आपण तिथे महाराजांना हक्काने सांगायचं आहे, आणि मला तुमची सेवा करायची आहे म्हणून मला बळ द्या। आणि शक्य झालं तर तुम्हाला सांगेल दर गुरुवारी असू द्या किंवा तुम्हाला वेळ साध्य होईल त्यावेळी तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य भेट द्या। जर अशा गोष्टी तुमच्या सोबत होत असतील, महाराजांना आराधना उपासना तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे आपण, आणि मला तुमची सेवा करायची, जन्म जेवढे काही मनुष्य जन्म योनीत येईल मी जन्माला, मला तुमचा शिष्य बनवा, तुमचा पायाची जागा द्यावी असं महाराजांना आपण सांगावं तिथे, आणि बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल। फक्त तुम्हाला हे एक गुरुवार नाही तर तुम्हाला फरक जाणवतो, तुम्हाला छान असं वाटतं मनाला की नाही मी आता सेवा करत आहे, की माझ्या नित्यनेमाने सेवा चालू झालेली आहे आधीसारखी, किंवा आधीसारखं मन होते किंवा सेवा करायला मन होते, माझ्यात बदल होतोय स्वतःमध्ये। तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करून बघा, हा उपाय करून बघा, आणि नक्कीच याने खूप खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फरक बघायला मिळेल। का तर बघा महाराज ते बघा, आपण जरी म्हणत असतो माझ्या घरात महाराजांचं वास्तव आहे, महाराज आहेत माझ्या घरात, पण मठांमध्ये केंद्रांमध्ये आपण स्वतः देखील जाणं, आपण आपल्या घरात तर भेटतो आपण बघा, पण कधीतरी आपण भेटायला जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। तिथे जी ऊर्जा असते, ती सात्विक लहरी ज्या असतात त्या आपल्यावरती पडत असतात, आपल्यामध्ये येत असतात, आणि त्यामुळे आपण तिथे जायचं असतं, महाराजांना भेटायचं असतं। त्या ठिकाणी आपण स्वतःसुद्धा आपल्यामध्ये आतुरता जी असते ती हवी आपल्यामध्ये सुद्धा,
महाराजांना तर असते, आपल्या सेवक जो आवडता सेवेकरी असतो ना त्याला महाराज कधीच सोडत नाही, त्यांना बोलूनच घेत असतात. चला म्हणजे आपोआप बोलून घेत असतात. त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल, आवडता सेवेकरी बनायचं असेल तर वारंवार या गोष्टी जर घडत असतील तर वारंवार केंद्रामध्ये मठांमध्ये जावं, तिथे महाराजांसोबत 5 मिनटं 10 मिनटं तुम्हाला वाटतं तिथे महाराजांसोबत बोलावं, महाराजांना पुन्हा पुन्हा आपण धन्यवाद करावा, त्यांचा जे काही असेल माझ्या आयुष्यात तुम्ही घडवले त्याबद्दल, तुम्ही आल्याबद्दल किंवा जे काही घडत आहे त्याबद्दल त्यांना एक धन्यवाद सांगावा. महाराजांना सांगा तुमची कृपा अशीच माझ्यावरती राहू द्या. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येत असतो. हे नक्कीच करून बघा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल. परत तुम्हाला सांगेल, जे काही आळस किंवा कंटाळा या गोष्टी येत असतात हे आपले षडरिपू असतात. त्यामुळे त्या षडरिपूंना आपल्याला मात करायची असेल, जरी तुम्हाला आळस कंटाळा येत असेल तरी ती जागा सोडू नका. शक्य झालं तर बघा, सकाळी जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हाच आपली सेवा करायचा प्रयत्न करा, कारण तेव्हा आपण फ्रेश असतो, एकदम आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली, सकाळी पटकन आपली उपासना आराधना जी महाराजांची असते ती करायचा प्रयत्न करा, जेणेकरून लवकर सेवा आपल्याकडून घडत असते आणि अशा पद्धतीने आपल्या सेवेची सुरुवात चांगल्या पद्धतीने होत असते. तर या गोष्टी ज्या आहेत या नक्कीच करून बघा आणि मनात शंका न घेता कर्मभोग जे आहेत ते आपल्याला भोगायचेच आहेत, हे लक्षात ठेवा. ते कर्मभोग जोपर्यंत आपण भोगत नाही तोपर्यंत महाराजसुद्धा आपल्याला काही करत नाही. फक्त तुम्हाला सांगेल, महाराजांची कृपादृष्टी छत्रछाया आपल्या पाठीशी असते आणि आपण त्या कर्मभोग जे असतात ते भोगतो तेव्हा आपल्याला त्याचा काही इफेक्ट जो असतो तो आपल्यावर होत नाही. आपल्या म्हणजे पदरामध्ये झाकून आपल्या लेकराला तो कर्मभोग भोगून घेत असतात महाराज आरामात. म्हणून कुठेतरी एक छान असा संदेश त्यामधून घ्यायचा असतो. असं म्हणायचं नाही की माझ्यासोबत असं का होतं किंवा मी कितीही केलं तरी असं का घडत आहे. त्या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. महाराजांच्या चरणी येणं आणि त्यांच्या चरणी राहणं खूप भाग्याची गोष्ट असते. ब्रह्मांड नायक आहेत ते, हे लक्षात ठेवा. एवढा ब्रह्मांड चालवतात तर आपण क्षुल्लक एक मुंगी पण नाही, एवढे छोटे आहोत त्यांच्यासमोर. म्हणून या गोष्टी समजून घ्या आणि नक्कीच स्वामी सेवेत आपण चिरकाल राहू याची आपण एक काळजी घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला सेवा महाराजांची करायची असते आणि नक्कीच अशा पद्धतीने आपण सेवा केली, आराधना केली, उपासना केली तर नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात. चला, सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.